जिल्ह्यातील सावनेर या ठिकाणी दिनांक 22 ऑगस्ट रोजी चक्क अत्याचार करणाऱ्यांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। आरोपींना फाशीची मागणी नागरिकांनी विद्यार्थ्यांनी केली आहे। घटनेचा निषेध करत शैक्षणिक संस्था आणि विविध संघटनांच्या शेकडो मुलांनी सावनेर येथील गांधी चौकात आंदोलन केले। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली असून त्या प्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे, जयस्वाल, काँग्रेसचे मनोज बसवार, विरखरे यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौकातील गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही निषेध रॅली तहसील कार्यालय या ठिकाणी पोहोचली। तहसील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी पवन जयस्वाल, डॉक्टर कृष्णराव भगत, IMA अध्यक्ष डॉक्टर विलास मानकर, डॉक्टर आशिष चांडक, डॉक्टर अमित बाहेती, डॉक्टर स्मिता भुडे, डॉक्टर राहुल दाते, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पाटील, गोविंदा ठाकरे, सोनू देशमुख, किशोर धुंडले, प्राध्यापक योगेश पाटील आदींची उपस्थिती होते। यावेळी सामाजिक संस्था आणि हजारो शालेय विद्यार्थी उपस्थित होते। बदलापूर येथे घटना झालेली त्याचा निषेधार्थ पूर्ण संस्था आणि पूर्ण राजकीय पक्ष एकत्रित होऊन एक महाराष्ट्र राज्याला संदेश दिला आहे। तो संदेश सावनेर विधानसभामधून निघेल आणि प्रत्येक गावागावात पोहोचेल। या याच्यामध्ये अवगत करतो की असं कधीच घडलं नाही पाहिजे। प्रत्येक विद्यार्थी म्हणजे राजा बनला पाहिजे। काफी कुछ सबने बोल दिया है, पर जो दाते सर ने बोला है वो चीज सबसे सही है कि अगर हम हर एक नगर, हर एक गांव को जागरूक करेंगे ऐसी घटनाओं के लिए, तो पूरा देश इस घटिया या इस नीच हरकत से मुक्त हो सकता है। तो आज हमें अपने आसपास में, अपने इर्द गिर्द ऐसी घटनाओं पर नजरअंदाज नहीं करना है और सभी लड़कियों को एकजुट होकर, हम समाज सेवक है, जितने भी लोग यहाँ पे उपस्थित हैं, व्यापारी संघ, सारे राजनेता, जितने डॉक्टर्स हैं, एडवोकेट्स, टीचर्स स्पेशली, हम सबको आप सबसे ये है कि इस ऐसी घटनाओं के लिए एकजुट होकर हमेशा आगे बढ़कर इस चीज का निषेध होना चाहिए। जय हिंद। पोलीस मित्र म्हणून एक संघटना काढली। आम्हा प्रत्येकाच्या शाळांमध्ये बॉक्स लावण्यात आलेले होते की मुलींनी आपल्या तक्रारी या बॉक्स मध्ये टाकाव्या। तो गुड टच असो, बॅड टच असो, याचं ज्ञान आम्हा प्रत्येक ऑर्गनाइज स्कूल्सला आहे। बाकी शाळांच्या बाबतीत मला माहिती नाही। पोलीस मित्र फार आमची मैत्री विसरून गेला। आज आम्हाला स्वतःच्या संरक्षणासाठी आमच्या मुलांना तायक्वांडो आणि मार्शल ट्रेनिंग द्यावं लागतं स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी। ही अत्यंत खेदाची आणि लाजीची गोष्ट आहे। ही जी घटना घडली याचं अत्यंत वाईट वाटतं की महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, शिवाजी राजांच्या भूमीमध्ये अशा घटना घडाव्या याची लाज वाटते। मित्रांनो आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मग ते मुलं असोत मुली असोत, we are the united today. This is a very good cause that today we are here. So I'm very proud for you all, and I'm concluding my small speech, but I'm inspiring to असणारे नामचित सर्व पार्टीचे सदस्य मंडळी, डॉक्टर मंडळी, प्रोफेसर मंडळी, सावनेरच्या कोपऱ्यातून आलेले विविध राजकीय पार्टीचे कार्यकर्ते आणि शाळेमधून आलेले आमचे बालगोपाल, मी हातरस असो, आणखी कोणती असो, आला नाही बाईला इथं जाणलं, आला नाही बाईला बलात्कार केला, काळा कॅन्डल मार्च, काळा मोमबत्त्या, ह्या दिवे, अबे कवरी दिवे घ्यायचे, कवरीक लढायचे। एक पार्टी सपोर्ट करते, दुसरी पार्टी विरोध करते। आम्हाला खाल्लाय राजकारणाला। एक पार्टी विरोध करते, एक पार्टी सपोर्ट करते। खऱ्या अर्थानं आम्हा सर्व राजनीतिक लोकांनी ओळखलं पाहिजे। माझ्यापासून दुसरे नाव घ्यायला घेऊन सुरुवात माझ्यापासून व्हायला पाहिजे। मी आम आदमी पार्टीचा मी पण नेता आहे, म्हणून नेत्यापासून जर सुरुवात करायची असेल तर माझ्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे। म्हणून घाबरू नका, घाबरायचं बिलकुल कारण नाही। 2-10 मुली एकत्र व्हा आणि ज्या साल्यानं बलात्कार केला त्याला तिथं ठोका।
जोपर्यंत पद्धत या भारतात होणार नाही असे अनेक कांड होत जाईल. कधी बीजेपी बोंबलत, कधी काँग्रेस बोंबलत, कधी आम आदमी पार्टी बोंबलत, चोलीत टाका या पाट्याला. त्या लेकराने सबक भेटते नाही रे. आता व्यवस्था खराब झाली, बलात्कार केला तर पाठवतील. म्हणून बंधूंमध्ये येऊ नका. आणि या राजकारणी पार्टी मी जरी असलो तरी एक विरोध आणि एक सपोर्ट हे नाटक बंद करा. मी एवढ्याच या ठिकाणी बोलतो. जय हिंद, जय भारत. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.